स्वच्छता विभाग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. दरवर्षी 17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो. तर या दिनाचं महत्त्व असं आहे की समाजामध्ये रक्तदाब या विषयावर जनजागृती निर्माण करणं आणि त्याविषयी जी लोकांमध्ये भीती आहे ती भीती दूर करणं. तर उच्च रक्तदाब हा आजार जो आहे हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो, कारण याची लक्षणं 90% लोकांमध्ये जाणवत नाही. फक्त खूप कमी लोकांमध्ये डोकं दुखणं, चक्कर येणं, छातीमध्ये दुखणं, चालल्यानंतर दम लागणं ही काही लक्षणं जाणवू शकतात. यामुळं ह्या आजाराचं निदान करण्यासाठी आपला BP चेक करणं ही महत्त्वाची पायरी आहे. जर आपला BP आपण रेग्युलरली चेक केला तर आपल्याला कसलाही त्रास नसला तरी आपल्याला उच्च रक्तदाब आहे का हे आपल्याला समजून येईल. आणि ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांच्या आईवडिलांना उच्च रक्तदाब आहे, त्यांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर अशा लोकांनी आणि बाकी सर्व लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे याच्यामध्ये सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं स्टेप म्हणजे जीवनशैली आपली सुधारली पाहिजे. तर यामध्ये तुम्ही आहार आणि व्यायाम या 2 गोष्टींमध्ये समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे. तर आहारामध्ये जी काही पथ्य आहेत ती म्हणजे मिठाचं प्रमाण कमी पाहिजे, तेल कमी खाल्लं पाहिजे, तसंच गोड पदार्थांचं सेवन कमी केलं पाहिजे. त्यासोबतच आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. रोज आपली 6 ते 8 तास व्यवस्थित झोप झाली पाहिजे. तसंच काही लोकांना ताणतणाव असल्यामुळं पण उच्च रक्तदाब होऊ शकतो. तर अशा लोकांनी ज्यांना ताणतणाव लवकर येतो, टेन्शन लवकर येतं किंवा त्यांची लाईफस्टाईल स्ट्रेसफुल आहे, अशा लोकांनी योगासन करणं आणि प्राणायाम करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तसंच ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे त्यांनी रोज व्यायाम केला पाहिजे. तर व्यायामामध्ये तुम्ही रोज 30 मिनिटं चालू शकता किंवा तुम्ही स्विमिंग करू शकतात, सायकलिंग करू शकतात किंवा दोरीवरच्या उड्या मारू शकतात. हे सर्व तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जर व्यायामाचे प्रकार केले तर तुमचा रक्तदाब नियंत्रणास आणण्यास मदत होते. तसंच ज्या व्यक्तींना अल्कोहोल म्हणजे मद्यपान आणि टोबॅको म्हणजे तंबाखूचं व्यसन आहे, अशा लोकांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळं ज्या लोकांना ह्या व्यसनं आहेत त्या लोकांनी हे व्यसन बंद केलं पाहिजे. ज्यामुळं तुम्हाला उच्च रक्तदाबापासून जे होणारे कॉम्प्लिकेशन आहेत, जसं की हृदयावर परिणाम होऊ शकतो, किडनीवर परिणाम होऊ शकतो, मेंदूवर परिणाम होऊ शकतो, ही आपली महत्त्वाची अवयव जी उच्च रक्तदाबामुळे बाधित होऊ शकतात त्याच्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. धन्यवाद. सर, टेन्शन आणि हायपर टेन्शन, व्हॉट इज द डिफरन्स, कॅन यू टेल? तर टेन्शन म्हणजे आपल्याला परिस्थितीनुसार आलेला आपला ताणतणाव आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात, स्ट्रेस असतो, हा तात्पुरता असतो. आणि हायपर टेन्शन जे आहे ते हायपर टेन्शन म्हणजे आपल्या रक्तवाहिनीमधला रक्तदाब आहे. तो रक्तदाब जो आहे तो आपल्या रक्तवाहिनीमध्ये कंटिन्युअसली जर प्रेशर जास्त असलं तर त्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब असं होतो. तर टेन्शन हा जो प्रकार आहे हा तात्पुरता असतो बऱ्याच वेळेस. पण हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब जर आहे तर तो तुम्हाला जर झाला आणि तुमचा BP कंटिन्युअसली जास्त राहत असला तर तुम्हाला त्याच्याबद्दल ट्रीटमेंट घ्यावी लागेल. सर, हे हायपर टेन्शन स्टुडंट्स लाईफमध्ये खूप जाणवते विद्यार्थ्यांमध्ये. येस. का बरं, याचं काय कारण असू शकतं? तर बदलती जीवनशैलीमुळं ह्या गोष्टींचे प्रकार वाढलेला आहे. तर बऱ्याच स्टुडंट आता बसून अभ्यास करणं वगैरे, ते तासंतास बसून अभ्यास करतात, त्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव असतो. तसंच त्यांच्यामध्ये स्ट्रेस फॅक्टरसुद्धा असतो. आणि बाहेरचं खाणं किंवा जंक फूड खाणं, तर खाण्यामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलामुळे सुद्धा दिवसेंदिवस उच्च रक्तदाब होण्याचं प्रमाण नवीन पिढीमध्ये जास्त होत आहे. सर, हे हायपर टेन्शन आणि हार्ट अटॅक याच्यामध्ये काही कनेक्शन असू शकतो? हो. तर हायपर टेन्शनचा हा आजार आहे किंवा मधुमेह हा आजार आहे. हे आजार बेसिक गोष्टी अशा आहेत की याच्यामुळं अनेक अवयवावर परिणाम होऊ शकतात. त्यातलाच एक परिणाम, गंभीर परिणाम म्हणजे हार्ट अटॅक आहे. तर हार्ट अटॅक म्हणजे काय होतं की आपल्या शरीराचा रक्तपुरवठा कमी होतो आणि आपल्या शरीराचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं जी काही रक्तवाहिनी ब्लॉक होते त्यामुळं जो अटॅक येतो त्याला हार्ट अटॅक असं म्हणतो. तर बऱ्याच दिवस उच्च रक्तदाब जर जास्त राहिला किंवा रक्तदाब आपला कंट्रोलमध्ये नसला किंवा त्याची ट्रीटमेंट वगैरे घेतली नाही तर त्यामुळं सुद्धा हार्ट अटॅक होण्याची संभावना जास्त असते. सर, उच्च रक्तदाब आपण एक्सरसाइजने कमी करू शकतो का? डेफिनेटली एक्सरसाइज आणि डाएट ह्या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळं आपला रक्तदाब कंट्रोलमध्ये राहू शकतो. आणि हे सॉल्ट वगैरे एखाद्याला खाण्याची सर जास्त सवय असते मग? हो. तर मीठ जास्त खाल्लं की आपला रक्तदाब जास्त वाढतो. तर ज्यांना रक्तदाब आहे त्यांनी मिठाचं सेवन जे आहे ते 5 ग्रामपेक्षा जास्त कमी केलं पाहिजे.
तर 24 तासामध्ये जर तुम्ही मिठाचं प्रमाण 5 ग्रामपेक्षा कमी ठेवलं तर तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. हेल्दी हार्ट अँड हेल्दी लाईफ या संदेशावर 2 शब्द सर आपले. हेल्दी हार्ट आणि हेल्दी लाईफ राहण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं संतुलित आहार घेणं, व्यायाम करणं आणि व्यसनांचं प्रमाण कमी करणं आणि ताणतणावाचं नियंत्रण करणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, थँक्यू आपलं सर. नाव सांगा सर. थँक्यू. आपलं नाव सांगा. मी डॉक्टर शरद बिरादा. मी सिग्मा हॉस्पिटल आणि केअर फॉर यू क्लिनिक येथे उपलब्ध आहे. आपला ॲड्रेस सांगा आणि टायमिंग सांगा सर. मी केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते 5 असतो आणि केअर फॉर यू क्लिनिक N4 येथं संध्याकाळी 6 ते 9 येथे असतो. मी फिजिशियन, मधुमेह तज्ज्ञ आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. इथला ॲड्रेस सांगा सर. केअर फॉर यू क्लिनिकचा ॲड्रेस आहे N4 सिडको गोकुळ स्वीटच्या बाजूला. नंबर सांगा सर. 7736794277 हा माझा मोबाईल नंबर. ओके, थँक्यू सर. थँक्यू सो